बैठक पार पडली, 10 दिवसाचा विकास झाला पाहिजे यासाठी 25 वर्षाचा आराखडा डोळ्यासमोर काय करणं पाहिजे? नांदेड शहर हे तेलंगणा, कर्नाटक आणि विदर्भाच्या सीमेवर बसलेलं शहर आहे. या शहरापासून आपण बघतो की संभाजीनगर असेल, हैदराबाद असेल, नागपूर असेल, अमरावती, सोलापूरसारखी शहरं 250 ते 300 किलोमीटरच्या रेंजमध्ये शहरं बसलेले आणि गोदावरीच्या तटावर रामाच्या आजोळ, भरताचा आजोळ म्हणून या शहराची ओळख आहे. गुरु गोविंद सिंहाच्या नावाने हे शहर ओळखलं जातं आणि अशा शहराचा पुढील 25 वर्ष शहराची वाढ कशी होणार आहे त्या दृष्टीनं आराखडा असला पाहिजे. या पद्धतीने हद्दवाढ झाली पाहिजे. आज आपण बघताय की शहरातल्या महत्त्वाच्या मोक्याच्या जागा, आज तरोडेकर मार्केट असेल किंवा महात्मा फुले मार्केट असेल, बिंदू माधव मंगल कार्यालय असेल, या खाजगी विकासकाच्या घशामध्ये घातलेल्या आहेत. शेकडो कोटी रुपयाची उलाढाल झाली आणि प्रत्येक वेळेस आम्ही भिकेचा कटोरा घेऊन मंत्रालयामध्ये जातो. महानगरपालिका गरीब आहे आणि ही गरीब महानगरपालिका खाजगी विकासकांना प्रचंड श्रीमंत करते, शेकडो कोटी रुपये त्यांच्या घशामध्ये घालते. सर्वसामान्यांसाठी असलेल्या जागा ह्या विकासकांना विकते. तेव्हा आमचं शहर पुढील 25 वर्ष कसं असलं पाहिजे, खेळाची मैदानं असले पाहिजे. 40 वर्षापूर्वी झालेलं विसावा उद्यान, त्याच्यानंतर नांदेड शहराला दुसरं उद्यान नाही. 2200 कोटी रुपये गुंतवणुकीच्या निमित्तानं इथं आले, परंतु शहरामध्ये येणारा कुठलाही रस्ता बघा, आज ट्रॅफिकची प्रचंड समस्या आहे. ज्या सोयींसाठी शहराने भाजी मार्केट निर्माण केलं होतं ते सुद्धा खाजगी विकासकाला विकलं. भाजी विकणारे फुटपाथवर आणि फुटपाथच्या चालणाऱ्यांसाठी ते रस्त्यावर, त्याच्यामुळं माणसांना चालता येत नाही, वाहनं जात नाहीत. अशा पद्धतीची समस्या शहराची निर्माण झाली. त्यासाठी ज्या पद्धतीनं सिडको असेल किंवा वेगवेगळी नवीन शहरं MMRDA रिजनमध्ये होत आहेत त्या पद्धतीचं शहराचं नियोजन असलं पाहिजे. खेळाची मैदानं कशी असावीत, गार्डन कशी असावीत, शाळा कशा असाव्यात, रस्ते रुंदीकरण कसं असावं या संदर्भामध्ये एक आराखडा तज्ज्ञ व्यक्तींचा या शहराचा निर्माण होणार आहे. आणि मला वाटतं महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आजूबाजूच्या 25 किलोमीटरचा विकास होणार आहे. त्यासाठी ही बैठक घेण्यात आली. हिंदी भाषेवरून, हिंदी विषयावरून 5 जुलैला मोर्चा होत आहे, यावर काय प्रतिक्रिया? नाही, हा तर मोर्चा राजकारण करण्याच्या दृष्टीनं आहे. खरं म्हणजे हिंदी भाषाच काय, जगातल्या अनेक भाषा विद्यार्थ्यांना आल्या पाहिजे. आज जर्मनीसारख्या देशामध्ये 15 ते 20 हजार लोकांची आवश्यकता आहे. जपानला गेलो तिथं हजारो लोक पाहिजे. या जगात ज्या काही भाषा चालतात ह्यासुद्धा आमच्या पोरांना शिकवल्या पाहिजे. हिंदी तर काय प्रत्येकाला येते, मराठी येते, इंग्रजी येते. या भारत देशामध्ये तिन्ही भाषा येणारे प्रत्येक ठिकाणीच आहे. परंतु जगात चालणाऱ्या भाषा, जर्मनी, जापनीजसारख्या यासुद्धा भाषा आमच्या विद्यार्थ्याला आल्या पाहिजे. हे तर काय राजकारण आहे, बाकी दुसरं काय नाही. आज भोई समाज संघटनेच्या वतीनं आमचे मित्र जे राजू मामिलवाड आहे त्यांनी आज हे अधिवेशन घेतलेलं आहे. मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. भोई समाज म्हणजे मासे पकडणारा समाज, मुरमुरे फुटाणे चणे बनवणारा समाज किंवा पालखी वाहणारा समाज म्हणून या समाजाची पारंपरिक ओळख आहे. परंतु त्या समाजामध्ये हजारो विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी पहिले येत आहेत. त्या पोरांना एक योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे. म्हणून आज त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. या ठिकाणी सर्व समाज बांधवाची जेवायची व्यवस्था केली. तर त्यासाठी मी मनापासून त्यांचंही कौतुक करतो. आणि अशा प्रकारचे सोहळे समाजातले जे काही वंचित घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, त्यांच्यासाठी झाले पाहिजे. त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत. या अधिवेशनामध्ये समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे किंवा दिल्ली इथं वसतिगृह निर्माण झाले पाहिजे. ही मागणी मी येत्या अधिवेशनामध्ये करणार आहे. आमदार चिखलीकरांनी देवाकडे साकडं घातलं की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे आणि देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन होऊन केंद्रामध्ये झालं. आता प्रत्येकजण त्याच्या नेता मोठा झाला पाहिजे त्याला वाटतं. प्रत्येकाचं त्याचं सोयीचं राजकारण असतं. तसं त्यांना जे वाटतं ते बोलले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होईल ही माझी इच्छा आहे.